सगळे जेवणाची वाट पण पाहत असतील. काय काय नाही ठीक आहे. नाही पण एवढ्या वेळ मी नाही थांबणार 10 पर्यंत. पण आज खरोखर दोन्ही कार्यक्रम म्हणजे पहिला योगेशजींसाठी होता, दुसरा माधुरीताईंसाठी आहे. योगेशजी मला घेऊन गेलेले कुठे जुहूचंद्र गाव नायगाव तिथे, आणि एक नवीन शाखेची स्थापना केली होती. इमारत बांधून तयार होती. अनेक दिवस तारखेंचं पुढे पाठी चाललं होतं. मग अधिवेशन सुरू झालं आणि मग मागच्या वेळेस ठरवलं की नाही, जायचं म्हणजे जायचंच. कितीही पाऊस पडला, किती अडवणूक कोणी केली तरी आपल्याला जाऊन ते शाखेचं उद्घाटन करायचंच आहे. कारण शाखा म्हटल्यानंतर, शिवसेनेची शाखा म्हटल्यानंतर आपल्या सेवेचं ते केंद्र असतं. जसे आज आपण इथे आलेला आहात, आपले अनेक वर्ष जे शाखा प्रमुख असतात, पदाधिकारी असतात, उपशाखा प्रमुख असतात, महिला पुरुष दोन्ही, युवा सेनेचे असतील, युवती सेनेचे असतील, हे सगळे त्याच शाखेतून लोकांची कामं करतात. आणि हल्ली असं झालं, मी सगळ्यांनाच सांगतो, प्रत्येक शाखेत जातो तेव्हा सांगतो की आता असं पकडू नका की प्रत्येक जण काही शाखेत येणार आहे. स्विगीचा जमाना आहे, होम डिलिव्हरी पण गरजेची आहे. व्हॉट्सअपवरनं घरोघरी जाणं गरजेचं असतं. थोडं पाणी सांग. आणि होम डिलिव्हरी करत असताना आपल्याला होम डिलिव्हरी करत असताना आपल्याला ही जाणीव करायची असते की आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोचते की नाही. अनेक काम आपण करत असतो. जसं आज आपण छत्री वाटप घेतलेलं आहे. प्रत्येक वर्षी गुणगौरव सोहळा हा करतच असतो आपण. आणि जे कधी आपल्याला मार्क मिळाले नसतात, म्हणजे 90%, 95%, त्या मुलांचा आपण हा सत्कार करत असतो. पण हे करत असताना आज खरंच मनापासून मला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो, म्हणजे अनेक माझ्यासोबत मंचावर बसलेत, कितीतरी नावं घ्यायला लागतील की ज्यांना मोठी मोठी आमिषं होती, सगळं काही होतं, पण उद्धव साहेबांना सोडून गेले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेले नाहीत, जसे आपण सगळे आहात. आणि पाहताना हे पण बघायला मिळतं की ज्या लोकांना सगळं काही आम्ही दिलं, अगदी मंत्रिपद असो, सगळं काही असो, ते पळाले, निर्लज्ज झाले, पक्ष बदलू झाले, गद्दार झाले. कोणी मर्सिडीज खोका, कोणी आपण आता गेले 2-3 दिवस बघतोय चड्डी बनियन गँग हल्ली नवीन महाराष्ट्रात फिरत आहे. म्हणजे मी तर पहिलंच बोललो त्या दिवशी, मला प्रेसवाल्याने विचारलं की कोणीतरी बुक्का मारला त्या ह्याला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. काल मला प्रेसवाल्याने विचारलं की आदित्यजी तुम्हाला काय वाटतं, एक तो सिगरेट फुकट तो आमदार बसलाय बाजूला, पैशाची बॅग आहे, काय कारवाई झाली की नाही झाली पाहिजे. मी बोललो बाकीची कारवाई सोडा, तसे चड्डी बनियनमध्ये दिसत आहेत, अश्लीलतेची कारवाई पहिली त्यांच्यावर झाली पाहिजे. अश्लील दृश्य आपल्या समोर, ते दुसरे टॉवेल घालून ओम भट स्वाहा, ओम काय म्हणजे टाचणी किंग. पण हे सगळं होत असताना हे जे जोडपं आहे, माधुरीताई आणि इथे योगेशजी आहेत, मला माहिती आहे त्यांना नुसतं आमिषं दाखवली गेली नाहीत, आमिषं तर दाखवली गेलीच. फंड देतो, पैसे देतो, पद देतो, धमक्या पण आल्या, खोट्या केसेस पण टाकल्या गेल्या, सगळं काही झालं, पण ते वाकले नाहीत, ते झुकले नाहीत. आणि अशा लोकांसाठी आमच्या मनात एक खास जागा आहे. आपल्याला आठवत असेल, मध्यंतरीच्या काळात उद्धवसाहेब इथे एका प्रवचनाला देखील आलेले एक गुरु येऊन गेले तिथे, आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या ऑफिसला पण आले, आपल्या सगळ्यांची भेट घेतली. आणि हेच तर प्रेम असतं, हेच तर नातं बोलतात, ह्यालाच नातं बोलतात. सगळं काही असताना, सत्ता असताना, सरकार असताना सगळेच येऊन चिकटतात, पण जेव्हा हातात काही नसतं ते जे सोबत राहतात त्यालाच खरं नातं बोलतात. मला वाटतं हे नातं आपण जपणं गरजेचं आहे. ताई, कदाचित आज आपल्याला वाटत असेल की आज आपल्याकडे महापालिकेत सत्ता नाही, उद्या येणार. कदाचित आपल्याला वाटत असेल की फंड नाही आपल्याकडे आत्ता काम करायला, आणि ती सत्य परिस्थिती लोकांना पण माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे. पण जेवढाही आपण प्रयत्न करू, मी आपल्याला पण सांगितलं, योगेशजीने पण सांगितलं की स्वतः उद्धवसाहेब आमदार आहेत, त्यांच्याकडून पण फंड घेऊ. मी काय वरळीचा फंड इथे वळवू शकत नाही, कारण माझा फंड माझ्याच मतदारसंघात जातो, पण निश्चितपणे ते करूच. पण एक नक्की आहे की वारं ज्या दिशेने वाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, नुसतं मुंबईत नाही तर महाराष्ट्रात, हे दिसायला लागलेलं आहे की सरकार प्रत्येक पावलावर उघडं पडत आहे. म्हणूनच तर हे सगळी धडपड सुरू झालेली आहे.
दोन भाऊ एकत्र येणार म्हणतायत, निवडणूकच पुढे ढकलून देणार असं ऐकायला आलं आता. एवढी भीती मनात बसलेली, एवढी भीती मनात बसलेली. असो, पण आता लगेच मी पुढे काही ह्याच्यावर बोललो तर युतीचे संकेत वगैरे इथे 2 कॅमेरे लागलेले आहेत. विशालजी तिथे लिहितातच आहेत काहीतरी टेक्स्ट, ते लगेच ब्रेकिंग न्यूज चालवतील. मी काही त्याच्यासाठी आलेलो नाही. आज मी खरोखर कुठच्याही कार्यक्रमाच्या ऐवजी आपल्याला खरं तर भेटायला आलो. कारण आज अनेक ठिकाणी मी पाहतो की हे महाराष्ट्रात एक नातं जे आपलं पुन्हा एकदा बनत चाललेलं आहे. आपल्याला कदाचित वाटलं असेल की निवडणुका झाल्या आणि जिथे आपल्याला वाटत होतं आपलं सरकार येणार, आपल्याला वाटलं होतं की महाविकास आघाडी आपण किती 150 क्रॉस करू, 40च्या आत आपण राहिलेलो आहे, फॉलो ऑन आता मिळालेलं आहे, आपल्याला बॅटिंग करायची आहे. पण तुम्ही जर नीट आता पाहायला लागाल जशी सरकारची वागणूक आहे, हे जे 3 लोक आता सरकारमध्ये बसलेले आहेत, जशी ह्यांची सत्तेसाठी धडपड चालू झालेली आहे, कुठे ना कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे लिहून घ्या. म्हणजे जेव्हा आत्ता आपण पाहिलं असेल, राहुल गांधींनी एक लेख लिहिला की फडणवीस साहेब जे जिंकलेले आहेत ते काही तिकडच्या जनतेमुळे नाही तर जास्तीची मतं जी आहेत त्याच्यामुळे जिंकले. त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर देणं म्हणजे गडबड ही 100% आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.